श्री स्वामी समर्थ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील 39व्या भागामध्ये आपण स्वामींचं निरपेक्ष सेवा केली पाहिजे, निस्वार्थ भक्ती केली पाहिजे हे आपण ऐकलात. तर आता आपण पाहूया भाग 40. एक सद्गुरू असतात, त्यांच्या शेजारी एक दादा असतो, राहत असतो. तो दादा एक कुत्रा, त्या दादाने एक कुत्रा पाळलेला असते. त्या कुत्र्याला ते रोज मांसाहार देत असतात. एकदा काय होतं, त्या दादाला बाहेर गावी जायचं असतं. आता ते सद्गुरूंना कसं सांगणार, तरी सुद्धा त्यांचा नाईलाज असतो. तर ते सद्गुरूंना सांगतात, सद्गुरूजी आपण माझा कुत्रा एक 2-3 दिवसासाठी तुमच्याजवळ ठेवाल का? सद्गुरू म्हणतात चालेल, हरकत नाही. तर ते दादा त्यांचा पाळीव कुत्रा सद्गुरूंजवळ सोडतात. 2-3 दिवसांनी ते दादा परततात. परतल्यावर तो जो त्यांचा पाळीव कुत्रा असतो, मांसाहार खाण्याचं दुर्लक्ष करतो, खायचंच बंद करतो. तो खाईनाच, थोडक्यात मांसाहार खाईनासा झाला. तर त्या दादाला प्रश्न पडतो, काय झालं असं? मी एक 2-3 दिवस सद्गुरूंकडे त्या कुत्र्याला सोडलो, माझ्या कुत्र्याला सोडलो, आणि काय फरक पडला माझ्या कुत्र्यांमध्ये? तर ते कुत्रा काहीच खाईनासा झाल्यानंतर ते सद्गुरूंकडे जातात आणि म्हणतात, आपण काय खाऊ घातलं? माझा कुत्रा मांसाहार खातच नाहीये. ते म्हणले, मी काहीच केलेलं नाही त्याला 2-3 दिवस सकाळ संध्याकाळ दूध आणि भाकर त्याला खाऊ घातलं, इतकंच. स्वामी भक्तांनो, 2-3 दिवसामध्ये एक जनावरमध्ये, एक पाळीव कुत्र्यामध्ये जर फरक होऊ शकतो, तर माणसांमध्ये का नाही व्हायला पाहिजे? तर माणसांमध्ये का फरक व्हायला नाही पाहिजे? आपणास माहित आहे का? अर्थात माहित असेलच. मला कोणाच्या भावनेमध्ये हात घालायचा नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मला माझ्या स्वामी भक्तीमध्ये असणाऱ्या माझ्या भक्तांना मांसाहार वर्ज करा, मांसाहार खाऊ नका, हे मला सांगायचं. मांसाहारी अन्न पचायला 72 तासाहूनही अधिक तास लागतात, असं मी वाचलेलं आहे. स्वामी भक्तांनी, तुम्ही कधी ऐकलंय का, आपण आपला नातेवाईक मरण पावतो आणि आपण किचन मध्ये गेलो, स्वयंपाकघरात गेलो, परंतु एक मेलेल्या, ते कोंबडी असो बकरी असो, मेलेल्याचं अन्न आपण आपल्या किचन मध्ये शिजवतो, खातो. हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? स्वामी भक्तांनो, एखादा प्राणी जेव्हा मारला जातो, तेव्हा त्या प्राण्यांमध्ये क्रोध निर्माण होतो. त्या प्राण्यांमध्ये आपला जीव जातोय याची भीती त्या प्राण्यामध्ये निर्माण होते. यामुळे काय होतंय,
रासायनिक द्रव्ये त्या प्राण्यामध्ये निर्माण होतात आणि ते शरीरासाठी हानिकारक असतात. काही जण म्हणतात आपल्या दातांना सुळे आहेत, दातांमध्ये सुळे आहेत. मग ते कशासाठी आहेत? ते सुळे मांसाहार खाण्यासाठीच आहे. सद्गुरू म्हणतात कठीण फळं जी आहेत तोडण्यासाठी ते सुळे दिलेले आहेत. त्याचा वेगळा अर्थ आपण काढू नये. एखादा मांसाहार असतो तो मिक्सरमध्ये काढला जातो. त्या मिक्सर मधलं पातं, त्याची जे दात, ते सुद्धा बोथट होतात. तर मांसाहार केल्यानं आपल्या दातांवर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे शरीरासाठी अनावश्यक आहे, मग ते मांसाहार असू दे किंवा आपल्या मनामधल्या नकारात्मक गोष्टी असू दे, त्याला आपण जवळ केलंच नाही पाहिजे. स्वामी भक्तांनो, सद्गुरूंची जी शिकवण आहे, मांसाहार केला नाही पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे, मग कोणाबद्दल द्वेष असू दे, आपल्या मनामध्ये कोणाबद्दल नकारात्मक गोष्टी असू दे किंवा मांसाहार असू दे, तो आपण वर्ज्य केलाच पाहिजे. तो आपण घेतला नाही पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 चोरीवारू तुझवरी प्रेम धरुनी अंतरी. देह भाव हाती धरिला, झोक कुशल फिरविला. चोरीवारू तुझवरी प्रेम धरुनी अंतरी. दया चोरी हाती धरिली, भक्ती प्रेमे ही वारिली.